महानगरपालिका हद्दीतील शालेय क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी हॉलमध्ये बैठक संपन्न झाली आहे। महानगरपालिका आयुक्त श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी हॉलमध्ये महानगरपालिका हद्दीतील शालेय क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा विकासासाठी विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींनी सविस्तर बैठकीमध्ये आपले मुद्दे मांडले आहेत। डॉक्टर उदय डोंगरे यांनी खेळाडूंनी ॲडव्हान्स कोचिंग आणि क्रीडांगणाच्या सुधारणाबाबत मांडणी केली आहे। महेश इंदापुरे यांनी स्पर्धेतील पंच मानधन आणि इतर समस्या उपस्थित केल्या। डॉक्टर माणिक राठोड यांनी कबड्डीच्या उपयुक्त आणि सुरक्षित मैदानाची आवश्यकता मांडली आणि आयुक्तांकडे आधुनिक कबड्डी मैदान मिळवण्याची विनंती केली आहे। जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी महानगरपालिका हद्दीत सर्व खेळांचा क्रीडा महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्तावही मांडला। सॉफ्टबॉल संघटनेचे अधिकारी गोकुळ तांदळे यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याची मागणी केली। बैठकीला अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, क्रीडा विभाग प्रमुख विजय पाटील, ऑलिम्पिक संघटनेचे सचिन मुळे, पंकज भारसाखळे, प्राचार्य एकनाथ साळुंके, डॉक्टर उदय डोंगरे, प्राचार्य सागर मगरे, भरत तिनगोटे, डॉक्टर माणिक राठोड, प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती।